नमस्कार मित्रांनो, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्लांट क्लासिफिकेशनवर एखादा प्रश्न हमखासच असतो. त्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तीनवर सर्वाधिक जास्त चान्सेस असतात. थॅलोफायटा प्लांट यांना आपण शेवाळांचा गट असं म्हणतो आणि या प्लांट तीन पार्ट्स मध्ये डिवाइड केल्या जातात: क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. क्लोरोफायसी म्हणजे हरित शेवाळ किंवा त्यांना आपण हिरवे शेवाळ म्हणतो, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि बी हे पिगमेंट असते आणि यांच्यासोबत बीटा कॅरोटीन असते. यांची सेल वॉल ही सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली असते आणि ह्या वनस्पती किंवा ही शेवाळे हे स्टार्चच्या फॉर्म मध्ये फूडला स्टोअर करत असतात. क्लोरेला, वॉलवॉक्स, युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा ही यांची बेस्ट एक्झाम्पल आहेत. फिओफायसी शेवाळ म्हणजे ब्राऊन अल्गी म्हणजेच तपकिरी शेवाळ. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि सी असते आणि फ्युकोझॅन्थिन हे पिगमेंट आपल्याला आढळते. यांची सेल वॉल सेल्युलोज आणि एल्गिननी बनलेली असते आणि ह्या वनस्पती मॅनिटॉल आणि लॅमिनॅटिनच्या फॉर्म मध्ये फूडला स्टोअर करत असतात. केल्प्स असेल किंवा लॅमिनॅशिया असेल किंवा फ्युकस असेल ही यांची बेस्ट एक्झाम्पल आहेत. रोडोफायसी म्हणजेच लाल शेवाळ म्हणजेच रेड अल्गी. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि डी असते आणि यांच्यासोबतच फायकोइरिथ्रिन हे पिगमेंट आपल्याला आढळते. यांची सेल वॉल ही सेल्युलोज, पेक्टिन आणि पॉलिसल्फेट इस्टरनी बनलेली असते. या वनस्पती फ्लोरिडियन स्टारच्या फॉर्म मध्ये फूडला स्टोअर करत असतात. आगार आगार, पोरफायरा, कॉन्ड्रोस्क्रिप्सस आणि ग्लॅशिरिया ही यांची बेस्ट एक्झाम्पल आहेत. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी स्टेप अप अकॅडमी पुणे या आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. थँक्यू.